नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे लसूणपासून 2 प्रकारच्या चटण्या। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आज आपण 2 प्रकारच्या चटण्या करणार आहे लसूणपासून। तर एक आपण सुकी चटणी बनवणार आहे आणि एक आपण ओली चटणी बनवणार आहे। तर आपण सर्वात आधी सुकी चटणी तयार करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर साहित्यामध्ये आहे बघा, हे लाल मिरची घेतलेली आहे आणि ही मोठी मिरची आहे। ही मिरची जास्त तिखट नाही। लसूण घेतलेला आहे, मीठ, कोथिंबीर, 1 चमचा आपण धनी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे। तर हे बघा, आता आपल्याला चटणी तयार करायची आहे आणि चटणी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला या मिरचीला भाजून घ्यायचं आहे। मिरची भाजून घ्यायची आहे, लसूण सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि इकडे जिरं आणि धनी घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर चला, थोडंसं आपण यामध्ये तेल घातलेलं आहे कढईमध्ये। गॅसचा आपण पॉवर जास्त करूया। हे बघा, आपण गॅसचा फुल पॉवर केलेला आहे आणि फुल पॉवर मध्येच आपण ही मिरची छान भाजून घेत आहे, कारण मिरची अशी थोडी ओलसर आहे। आता आपण गॅसचा पॉवर कमी करूया आणि या मिरचीला आपण खाली काढून घ्यायचं आहे, उतरवून घ्यायचं आहे। मस्त छान भाजलेली आहे मिरची। यामध्येच आपण जिरं आणि धनी सुद्धा भाजून घेऊया। आता गॅसचा पॉवर आपण कमी केलेला आहे, कमी मध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, लसूण सुद्धा छान आपण भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करूया। याला सुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊया। तर हे बघा, ही आपण मिरची छान भाजून घेतलेली आहे आणि गार सुद्धा झालेली आहे, थंडी झालेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेळा आपण काढून घेणार आहे। पूर्ण मिरची यामध्ये बसत नाही, त्यामुळे आपल्याला 2 वेळा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ। तर हे बघा, किती मस्त अशी आपण लसणाची सुकी चटणी केलेली आहे आणि ही चटणी तुम्ही चपाती भाकरी सोबत मस्त आवडीने खाऊ शकता आणि 8 ते 10 दिवस खराब सुद्धा होणार नाही। तर हे बघा, ही केलेली आहे आपण लसूणपासून कोरडी चटणी आणि आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसूणपासून आपण ओली चटणी तयार करणार आहे। सुकी चटणी आपण तयार केलेली आहे आणि आता लसूणपासूनच आपण तयार करणार आहोत ओली चटणी। तर ओली चटणी तयार करण्यासाठी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे बघा, ही आहे लाल मिरची आणि ती लाल मिरची आपण पाण्यामध्ये 1 तास भिजून घेतलेली आहे। त्यासोबत आपण 4 काजू सुद्धा आपण यामध्ये भिजवून घेतलेले आहे। तर हे बघा, ही अशी ओलीच आहे, अशी आपल्याला भिजवायची आहे, तर भिजून घेतलेली आहे। लसूण, कांदा, टमाटर बारीक केलेला आहे, 1 टमाटर घेतलेला आहे, मीठ आणि हे बघा धनी 1 चमचा आणि जिरं पावडर आपण हे तयार केलेले आहे आणि हळद। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण जे आता ओली चटणी तयार करण्यासाठी जे साहित्य बघितलेलं आहे
हे साहित्य आता आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर चला, हे बघा, हे आधी आपण लाल मिरची चटणी तयार केलेली आहे. तर हेच भांडं आहे. याच भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे बाकीचं साहित्य. यामध्ये हे आपण 4 पुदिनहऱ्याचे पानं घेतलेले आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्वच साहित्य या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे, ओली लसूण चटणी. आता या चटणीला आपल्याला फोडणी घालायचं आहे. तर इकडे बघा, तेल गरम झालेलं आहे. सर्वात आधी आपण जिरं यामध्ये सोडलेलं आहे. जिरं आणि धनी पावडर. हे बघा, जिरं धनिया छान भाजलेला आहे. आता आपल्याला हा मसाला यामध्ये सोडायचा आहे. गॅसचा पॉवर एकदम कमी ठेवायचा आहे. आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद सुद्धा सोडायची आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि याला छान आपण फ्राय करून घेऊया. तर हे बघा, छान 1 मिनिट आपण याला शिजवून घेतलेलं आहे आणि ही झाली मस्त लसूणची चटणी. आपण आता गॅस बंद करूया. तर हे बघा, ही झाली ओली लसूण चटणी आणि ही बघा, ही झाली लसूण कोरडी चटणी. तर आपण दोन्ही प्रकाराच्या लसूण चटण्या तयार केलेल्या आहे. तर हे बघा, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसूणपासून आपण 2 चटण्या तयार केलेल्या आहे. एक आहे कोरडी चटणी, एक आहे ओली चटणी. तर ह्या दोन्ही चटण्या आपण अतिशय सोप्या पद्धतीनं तयार केलेल्या आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच तयार करू शकता. अशा सोप्या पद्धतीने आपण तयार केलेल्या आहेत. तर या दोन्ही चटण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करा आणि ही रेसिपी आवडल्यास या रेसिपीला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.